बाळशास्त्री जांभेकर हे प्रथम पत्रकार मानले जातात. त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी पत्रकार क्षेत्रामध्ये आपलं पदार्पण करून लोकांच्या अडचणी तक्रारी जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. पत्रकार तुम्ही सुद्धा पत्रकार आहात. पत्रकार म्हणजे बातमी लिहितो, पेपरमध्ये छापून येते किंवा मोबाईलवरती शूटिंग चित्रीकरण करून ते व्हायरल केलं जातं. याचबरोबर आपण सर्वजण पत्रकार आहात. फक्त तुम्हा पत्रकारांना काय म्हटलं जातं? मुक्त पत्रकार. मुक्त पत्रकारिता म्हणजे एखाद्या ठिकाणी घडलेली दुर्घटना किंवा चांगली घटना त्याचं निरीक्षण करून ते इतरांपर्यंत पोहोचवणं म्हणजेच एक पत्रकार. तर आपण सुद्धा या देशाचा एक कणा आहात. भविष्यात आपणापैकी कोणी कोणत्या ठिकाणी जाईल याची काही खात्री देता येत नाही. आपण देशाचे भविष्य उज्ज्वल करणारे एक प्रतिनिधी आहात आणि आपण सर्वांनी या पत्रकार दिनानिमित्त आम्हाला सन्मान दिला त्याबद्दल मी आपण सर्व आयोजकांचे आता थोड्याच वेळापूर्वी कॅमेरा ऍडजस्ट केलेला स्टँड मोबाईल पडला होता. पत्रकारितामध्ये काही काळ ढासळण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु आम्ही काही ढासळून देत नाही, काळजी करू नका. पत्रकारितेला राजकारणाचं थोडं गालबोट लागल्यासारखं दिसतंय, परंतु ते आम्ही काय सगळे पत्रकार एकसारखे नसतात. आम्ही ठराविक लोक असे आहोत की कोणत्याही राजकीय वळचणीला न जाता स्वयंभू पत्रकार आहोत. जिथं आम्हाला अन्याय वाटतो तिथं कोणाचीही मूलहिजा न बाळगता आम्ही ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो आणि असाच प्रयत्न करत राहू, जेणेकरून लोकांचं, जनतेचं आणि देशाचं हित साधलं जाईल यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न करू. आणि एक पत्रकार म्हणून आम्ही जिद्दीनं, चिकाटीनं, धर्मनिरपेक्ष, राजकारण विरहित प्रामाणिकपणे काम करू अशी आपणा सर्वांना ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी आम्हाला पत्रकारांना एक निमंत्रित करून आमचा सन्मान केला म्हणून पुन्हा एकदा आपणा सर्वांचा मी आभार मानतो आणि एवढं बोलून मी माझं छोटंसं मनोगत संपवतो. जय हिंद, जय हॅलो. खरोखरच माननीय रणजितजी भोसले, संपादक सातारा 24 तास, आपण आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या समोर असणारा जो चमू आहे, श्रोतावर्ग आहे, तो लहान मुलं आहे. पत्रकारिता त्यांच्याशी अनभिज्ञ आहे, परंतु आपण आपल्या माध्यमातून आपल्या छोट्याशाच भाषणामध्ये पत्रकारिता म्हणजे काय आहे आणि घडलेली बातमी कशी विद्यार्थ्यांच्या मनोगत समाज माध्यमापर्यंत कशी पोहोचवायची हे बोलत असताना थोडीशी घटना घडली तर त्याच्यामध्ये सुद्धा आपणारी लेखणी किती मजबूत आहे हे सुद्धा आपण दाखवून दिले की पत्रकारिता जरी ढासळत असली तर ती अजून खंबीर आहे आणि ती कधी डगमगणार नाही. खरोखरच लोकशाहीचा कणा जोपर्यंत चौथा कणा जोपर्यंत कणखर आहे तोपर्यंत भारत देश हा लोकशाही म्हणूनच गणला जाणार आहे. जोपर्यंत चौथ्या कणावरती अन्याय होणार नाही तोपर्यंत लोकशाही डगमगणार नाही. पण खरा अन्याय जेव्हा लोकशाहीच्या चौथ्या कणावरती होईल तेव्हा कुठेतरी भारत देश हुकुमशाहीच्या वृत्तीने जात आहे असं वाटत आहे. खरोखरच आपण थोडक्या शब्दामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल शाळेच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर मी बबनरावजी मते, कार्यकारी संपादक 24 तास यांना विनंती करतो की आपण आपल्या विद्यार्थ्यांची मनोगत व्यक्त करावं. पत्रकार दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मलवडी गावचे प्रथम नागरिक, सरपंच साहेब, शिक्षण समितीचे अध्यक्ष शकीलभाई, आमचे कार्यकारी संपादक रणजितजी भोसले, राजभाऊ मधले, प्रमोद सस्ते, प्रगती चळवळ व सर्व शिक्षक बांधव, डॉक्टर संतोष कारंजे हे सुद्धा इथे आणि ग्रामस्थ आणि आमचे छोटे
बालमित्र, विद्यार्थी बांधव भगिनी, तर आज पत्रकार दिनानिमित्त आज छोट्या मुलांना सुद्धा याच्यातनं पुढे पत्रकार घडतील चांगले सुद्धा. प्रथम आपण काय इथे सगळे मान्यवर सगळे पत्रकार बसल्यामुळं मला थोडा ताप आला. शकील भाईला बघितला थोडा ताप आला. शकील भाई हे आमचे जुने मित्र, परंतु पत्रकार ते एकदम कणखरपणा, अगदी सत्यापर्यंत पोहोचायचं त्यांचं दूध का दूध पाणी का पाणी त्यांचं एक वाक्य ते अगदी साधेच असतं. मी सांगतो आताच आपल्या समोर नमस्ते पलटणचे राजाभाऊ गोखले व गावडे साहेब आलेले आहेत, त्यांचं या कार्यक्रमात स्वागत. पत्रकारिता करत असताना सरपंच साहेब आम्ही लहान होतो त्यावेळेस किस्सा 50 वर्षापूर्वी ऐक्य नावाचं एक दैनिक यायचं आणि गावातून येत असताना ती एसटीने यायचं आणि ती चावडीवर बसून सगळी लोक वाचत असायची. त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की बाबा काय म्हणजे आम्ही कोण या लहान मुलांच्यातच होतो आणि त्यावेळेला आम्ही पत्रक वाचायला ऐक यायचं आणि ते वाचायला आधी उत्सुक सगळे गावातले लोक असायचे. वडील सगळ्यांना ते वाचायला मिळायचं आणि आम्हाला तर काही ते मिळत नसायचं. परंतु अडचण अशी असायची त्यावेळेला पत्रकारिता करणारे कोण पत्रकार संपादक हे काही माहित असायचं नाही. फक्त ते ऐक यायचं 50 वर्षापूर्वी. आता प्रत्येक गावात यायचं एसटी येत असायचं ते आणि त्याच्यावर अगदी वाचायला अशी त्या मुरकण पडायची बरं का. सकाळ बिकाळ असली काय होते म्हणजे मोठी पत्रक ते सकाळ सुद्धा ते मोठी पत्रक आहेत परंतु ती काय खेडेगावात येत नसायची. ऐकी येत असायचं आणि ते वाचत असायचो. नंतरच्या काळामध्ये आम्ही असा एक प्रयोग केला की पंधराच्या खिंडीतून साधारण 22 वर्षापूर्वी गोपले साहेब 22 वर्षापूर्वी गोपले साहेबांचे मित्र होते बोतेकर, तर त्यांचं आम्ही एक पत्रक चालवलं होतं, साप्ताहिक चालवलं होतं. तर मजेशीर काम असतं बरं का मित्रांनो, परंतु काम कसं करायचं हे आपल्याला त्याच्यात अवगत शिकून घेतलं पाहिजे. आता आमचे गोखले साहेब बघा, वैभव गावडे संपादक आहेत त्यांचे नमस्ते पलटणचे, बघा पोचतात ते आणि आम्हाला कौतुक वाटतं. आमची पेक्षा ज्युनियर लोक येते परंतु संपादक पत्रकारित मोठी किती परंतु त्यांचं कौतुकच केलं पाहिजे त्यांच्या कामाचं. शकील भाई म्हणा प्रमोद साहेब चांगल्या पद्धतीने त्यांचं ते काम करत असतात. पत्रकारिता करायचं काही एवढं सोपं काम नाही, फार खडतर प्रयत्न, जीवावलं काम आणि ते करतात. लोकांच्या पुढे बाजू मांडायला लोकांना संधी म्हणजे लोकांना संधी अशी मिळते यांच्यामुळं की सत्य उजेडात येतं आणि सत्य ज्या वेळेला उजेडात येतं त्यावेळेला त्याच्यातून सत्याचा मार्ग कुठतरी पत्रकारिता शोधून काढतं. याचा आम्हाला फार मोठा आनंद होतो. तर आता काही मी जास्त वेळ घेत नाहीत, अजून बरेच गोष्टी बोलायचे, तर एवढं बोलून मला या कार्यक्रमाला बोलावलं, संधी इथं दिली आम्हाला, त्याच्याबद्दल प्रथम या गावचा आम्ही आभार मानतो व या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं आलो तर त्या गावात सुद्धा आभार मानून माझे मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खरोखर आपण खरोखर श्रोता वर्ग जरी आमचा बालचमू असला तरी आपण थोडक्यात पण मार्मिक शब्दामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कशी बातमी ठसवायची हे आपल्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी शाळेच्या वतीने धन्यवाद देतो. आणि खरं तर फलटण तालुक्याचा बुलंद आवाज, ज्यांची बातमी मोठ्या आवाजात नव्हे तर प्रेक्षकांच्या हृदयामध्ये जाते आणि ती बातमी ऐकल्यानंतर मिळणारा आनंद आणि आनंद म्हणण्यापेक्षा प्रत्येक बातमीचा परखडपणा. आणि मला वाटतं मी आता फलटण महानगरपालिका निवडणुकीचं तुमचं लाईव्ह प्रक्षेपण आपलंही पाहिलं. खरोखरच इतक्या चांगल्या मुद्देसूदपणे जनतेपर्यंत जाण्याचं माध्यम आणि खरोखरच याबद्दल आम्ही आणि प्रथमतः तुम्ही आमच्या मनोडी गावामध्ये आला याबद्दल शाळेच्या वतीने राजकुमारजी गोपने नमस्ते फलटणचे उपसंपादक जोरदार टाळ्या वाजवत त्यांच्यासाठी यानंतर मी त्यांच्याबरोबर आलेले वैभवजी गावडे नमस्ते फलटणचे संपादक यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवले आहेत. आपणही आमच्या सचिवभाईंच्या शब्दांना मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल शाळेच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. ऐका की हे करा
स्वागत घ्या आणि आम्हाला जर संधी द्या बोलायला काय माहिती आहे का आम्हाला खूप गडबड आहे. नक्कीच तुमचे शब्द तुमची वाणी हे ऐकण्यासाठी विद्यार्थीच नव्हे तर आमच्या मलोडीतले ग्रामस्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी आतुर आहोत आणि आपल्या माध्यमातून आम्हाला सुद्धा मलोडी गावामध्ये सोडून देते वेगळे या ठिकाणी माननीय शकील भाईंच्या शब्दाला मान देऊन आपल्या फलटण तालुक्यातील सर्व पत्रकार या ठिकाणी असंच करले. या ठिकाणी नमस्ते फलटणचे संपादक वैभवजी गावडे यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आहे. माननीय मलोडी गावचे सरपंच बाजीबाजी नारायण यांना विनंती करतो यांचं स्वागत करायचं आहे. नमस्ते फलटण संपादक वैभवजी गावडे. मलोडी गावच्या विकासामध्ये तत्पर असणारे आपले सरपंच बाजीबाजी नारायण यानंतर राजकुमारजी गोपने फलटण नमस्ते फलटणचे उपसंपादक यांचं या ठिकाणी माननीय डॉक्टर यांना विनंती करतो त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. विद्यार्थ्यांना जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. माननीय राजकुमारजी गोपने नमस्ते फलटणचे उपसंपादक माननीय रणधीरजी घोषणे संपादक सातारा जी 24 तास यांच्या या ठिकाणी स्वागत करण्यात आहे. माननीय ज्ञानेश्वरजी करडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आलेल्या पत्रकारांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम झालेला आहे. आलेल्या पत्रकारांचं पुनश्च मलोडी शाळेच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत. यानंतर बबनरावजी मदने कार्यकारी संपादक सातारा 24 तास यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आहे. शाळेचे मुख्याध्यापक कदम सर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. माननीय बबनरावजी मदने कार्यकारी संपादक सातारा 24 तास. यानंतर राजेंद्रजी मदने या ठिकाणी राजेंद्रजी मदने फलटण तालुका प्रतिनिधी यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आहे. दायगुड साहेबांना विनंती करतो त्यांनी यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर प्रमोदजी सस्ते संपादक प्रगती चळवळ यांचे या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी राजेंद्रजी कारंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. राजेंद्रजी कारंदे. यानंतर प्रवीण ऐवळे प्रतिनिधी साथी न्यूज यांनाही विनंती करतो की आपल्या या ठिकाणी ग्रामस्थ मलोडी शाळा मलोडी निंबाळकर साहेबांना विनंती करतो त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचं आहे. या ठिकाणी नुकतेच आता दादासाहेब चोरंगले संपादक आस्था टाइम्स यांना विनंती करतो की आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात आहे. माननीय अशोक सावंत सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकार दिन साजरा होत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये किरण बोळे सर तरुण भारतचे संपादक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत शाळेचे उपशिक्षक सन्माननीय किरण बोबळे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
त्याचबरोबर आपल्या मुलवडी गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच बाजीराव तरडे नाना यांचं स्वागत, साथी न्यूजचे संपादक सन्माननीय शकीलबाई सय्यद या ठिकाणी सरपंचांचा सत्कार होतोय, सत्कार करत आहेत साथी न्यूजचे संपादक सन्माननीय शकीलबाई सय्यद. नानांनी या सत्काराचा स्वीकार करावा. त्यावरून शकीलबाईंना विनंती की आपण मुलवडी गावचे सरपंच बाजीराव तरडे नानांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्याचबरोबर आमच्या शाळेला नेहमीच सहकार्य असणारे मुलवडी गावचे सन्माननीय डॉक्टर संतोषजी कारंडे यांचं देखील स्वागत या ठिकाणी होते. शकीलबाईंना विनंती की या ठिकाणी डॉक्टर संतोष कारंडे यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय ज्ञानेश्वर तरडे यांचं देखील स्वागत या ठिकाणी शकीलबाईंनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय ज्ञानेश्वरजी तरडे. त्याचबरोबर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय राजेंद्रजी कारंडे यांचंही स्वागत या ठिकाणी शकीलबाईंच्या हस्ते होते. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा. त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी मी विनंती करतो की ज्यांच्या आवाजानं संपूर्ण तालुकाच नव्हे, सातारा जिल्हाच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांची मुलूक मैदानी तोफ असते. कोणताही चॅनल असू द्या, तो चॅनल सर्वात अगोदर उघडला जातो तो म्हणजे नमस्ते फलटण. तत्पूर्वी या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक कदम सरांचा स्वागत सत्कार या ठिकाणी सरपंच बाजीराव तरडे नाना यांच्या हस्ते होतोय. त्या स्वागताचा सत्काराचा स्वीकार कदम सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. थांबा थांबा या ठिकाणी मी निमंत्रित करतो सन्माननीय राजकुमारजी गोखले सर यांना विनंती करतो की या ठिकाणी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना त्याचबरोबर ग्रामस्थांना आपण मार्गदर्शन करावं. सन्माननीय राजकुमारजी गोखले सर. पत्रकार दिनाचे औचित्य साधून आमचे सहकारी मित्र आणि साथी न्यूज इंडियाचे संपादक शकीलबाई सय्यद यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी या ठिकाणी संपन्न होत असलेल्या पत्रकारांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या ठिकाणी दादासाहेब चोरमले जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर या गावचे सरपंच बाजीराव तरडे, त्याचबरोबर युवा नेतृत्व डॉक्टर संतोष कारंडे आणि या शाळेचे मुख्याध्यापक, त्याचबरोबर सर्व शिक्षक, आमच्या पत्रकारिता क्षेत्रातील आमचे संपादक वैभव गावडे, मदने नाना आणि सर्वच या ठिकाणी आमचे बांधव आणि विद्यार्थी मित्र हो, अतिशय आनंद वाटतोय. या छोट्याशा मलवडी गावामध्ये आमचे सहकारी शकील सय्यद यांचं नेहमीच शाळेसाठी सहकार्य असतं. शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांची जी तळमळ आहे ती निश्चितच प्रेरणादायी आहे. सरपंच बाजीराव तरडे त्याचबरोबर संतोष कारंडे यांना विनंती आहे, खऱ्या अर्थाने आमचे मित्र शकील सय्यद यांची जी तळमळ आहे त्यांना खऱ्या अर्थाने तुमची साथ आवश्यक आहे. या मलवडी सारख्या छोट्याशा गावामध्ये अतिशय चुणचुणीत विद्यार्थी समोर पाहताना आनंद वाटतोय. बऱ्याचशा शाळांमध्ये आम्ही जातोय, बघतोय शाळा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत नाहीये.
त्यांचा ड्रेस बघितला तर उगाच फक्त शाळा चालवायची म्हणून चालवायची अशी मानसिकता अनेक शाळांमध्ये आहे. मात्र इथल्या शिक्षकांना धन्यवाद देतो. आपण आमच्या शकीलच्या माध्यमातून ही शाळा तुम्ही नावारूपाला आणलेली आहे. शाळेची इमारत या ठिकाणी कमीच्या माध्यमातून काही खोल्या या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आहेत. सरपंचांचं या ठिकाणी विशेष या ठिकाणी सहकार्य राहत आहे. संतोष कारंडे सरांचं या ठिकाणी सहकार्य राहत आहे. आता या दोघांना आम्हाला बरोबर घ्यावं लागतंय कारण दोघंही पंचायत समिती इच्छुक आहेत. काय होतंय एकाचं नाव घेतलं की अवघड होतं या. आता सगळ्या तालुक्यात अशीच ओरड चालली सगळीकडे. तिकडे पलीकडे वाटर निंबाळकर मध्ये गेले की विष्णू लोखंडे तुकाराम शिंदेचं नाव घ्यावंच लागतं. तसं इथं आलं की सरपंच तरडेंचं ना डॉक्टरांचं नाव घ्यावंच लागतं या. अशी परिस्थिती आहे. आता या ठिकाणी सरांनी मोठ्या ह्याच्यात सांगितलं नमस्ते फलटणचा आवाज मोठा आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्र सांगतो, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. आम्ही दररोज सकाळच्या 7 वाजल्यापासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत कष्ट घेतो. आमचे संपादक वैभव गावडे आणि आम्ही दोघं अतिशय कष्ट घेतो. शकीलबाई माझ्या शाळेत माझ्या गावात मीही शाळा व्यवस्थापन समितीचा उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. मला माहित आहे शाळेसाठी अनेक समस्या असतात. जिल्हा परिषद शाळेकडे दुर्लक्ष राहतं. या ठिकाणी राजकीय नेत्यांमध्ये राजकारण घडतं मात्र शाळेचा बळी जातो. मी जवळून पाहिलेलं आहे. मात्र या ठिकाणी आपण दोन्हीही पार्ट्यांना एकत्रित आणून गावचा विकास करताय. अतिशय मोलाची कामगिरी बजावताय. खऱ्या अर्थानं ही जी पिढी जर घडली तर गावचा विकास मोठ्या संख्येने होतो. तुमच्या गावामध्ये किती अधिकारी आहेत, तुमच्या गावामध्ये किती उच्च शिक्षित पिढी घडलेली आहे, वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, असे किती माणसं घडले आहेत. याच वरती गावाची मी संपत्ती मानतो. एखाद्याकडे कोट्यावधी रुपये असून त्याच्याकडे शिक्षण नसलं तर ते शून्य आहे. लक्षात ठेवा. पैसा शिकल्यानंतर पैसा कमवता येतो. पैसा कमवून मात्र शिक्षण घेता येत नाही. मी MA ला होतो. माझ्याकडे 2,500 रुपये मला त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी दुसऱ्या वर्षाला पैसे नव्हतं. त्या काळात मला पैशाची खूप चणचण होते. माझं MA सेकंड राहिलं. आज माझ्या खिशात पैसे आहेत मात्र मी आज MA सेकंडला ऍडमिशन घेऊ शकत नाही. विद्यार्थी मित्र हो, संघर्ष करा, जास्तीत जास्त शिका. आपले सर्व गुरुजन वर्ग आहेत तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतात. त्यांचा शब्द वाया जाऊन देऊ नका. ते ज्या प्रकारे तुम्हाला शिकवतात त्याचं अनुकरण करा. घरी सगळ्यांनी आत्मचिंतन करा. मोबाईल पासून दूर राहा. मोबाईल वापरा, फक्त चांगल्यासाठी वापरा. आई वडिलांची फसवणूक करू नका. एवढंच या ठिकाणी सांगतो. अतिशय व्यस्त कार्यक्रमातून खरं तर माझ्याही शाळेमध्ये मी कार्यक्रम घेतला होता निर्भया पथकाचा. म्हणजे जावली हायस्कूल जिल्हा परिषद शाळेसाठी दोघांचा संयुक्त कार्यक्रम घेतला होता. माझी ही तळमळ असते शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नेहमीच. मात्र तो त्या ठिकाणी मार्गी लावून मी शकीलबाईंच्या या ठिकाणी विनंतीला मान देऊन यायचा प्रयत्न केला. या ठिकाणी पाठीमागून 2-3 फोन आलेले आहेत. लवकर या, आमचं काम आहे. यामुळं वेळेचा अभाव आहे आम्हाला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत खरं तर या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा ही निवडणूक झाल्यानंतर कधीही बोलवा. तुमच्यासाठी निश्चित जास्त वेळ दिला जाईल. जास्त अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी सर्व मान्यवरांची माफी मागून या ठिकाणी पुढे जाण्यासाठी आपण आम्हाला या ठिकाणी जायची परवानगी द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो. आमचे किरणजी बोळे आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. आम्ही दोघांनी समान पत्रकारितेला सुरुवात केली होती. थोडस एकच मिनिटात सांगतो. 25 वर्षापूर्वी आम्ही पत्रकारितेला सुरुवात केली होती. तुम्हाला दिसाय आमची कपडे इस्त्रीची दिसत असतील. पत्रकारिता ही वरून तुम्हाला दिसणे इतकी सोपी नाहीये. तेवढा पैसा मिळत नाहीये. फक्त पत्रकारितेमुळे एखाद्यावरती अन्याय होऊन न देण्याची भूमिका आम्ही घेतो. न्याय देण्याची भूमिका घेतो. यासाठी खऱ्या अर्थानं जे सामाजिक काम करू इच्छितात, ज्यांना आवड असते अशीच माणसं पत्रकारितेत येतात. पैशाच्या मागे लागून येणारा माणूस कधीही पत्रकारितेत टिकत नाहीये. कारण एवढा पैसा कधीच मिळत नाहीये पत्रकारितेत. एक सामाजिक क्षेत्र म्हणून आम्ही काम करतो. तुम्हीही करू शकता. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊ शकता. फक्त आपल्या गुरुजनांचं या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन घ्या. हे तुमचं शिकण्याचं वय आहे. सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. पत्रकार दिनाच्या निमित्तानं आमचा मान सन्मान केला या छोट्याशा गावामध्ये या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो. शिक्षक बांधवांना धन्यवाद देतो आणि विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय महाराज. एक 2 मिनिट. मला विद्यार्थ्यांना सांगायला अभिमान वाटेल
की या वर्षीची तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा जी झाली होती आपली, या कुस्ती स्पर्धाचं लाईव्ह प्रक्षेपण याच नमस्ते पलटण चॅनलचे सन्माननीय राजकुमारजी गोखले सर आणि वैभव गावडे सर यांनी केलं होतं. सांगायला अभिमान वाटेल की आपण जे लाईव्ह करता त्या लाईव्हला तेवढीच दाद ही विद्यार्थी देत असतात. या शाळेतील विद्यार्थी नुसत्या आपल्या शाळेतील विद्यार्थी नव्हे तर फलटण तालुक्यानं सलग 10 वर्ष सातारा जिल्ह्यामध्ये चॅम्पियनशिप मिळवण्याचा बहुमान मिळवलाय. आणि परवा 7 तारखेला या ठिकाणी तालुक्यातून भव्य अशी मिरवणूक निघाली होती. या खेळाडूंचा आपण जल्लोषात मिरवणूक काढून त्यांचा पंचायत समितीमध्ये येतो सन्मान सत्कार केला होता. आपल्याला नक्कीच घाई आहे, परंतु या विद्यार्थ्यांचा थोडा आपल्या हस्तीचा सत्कार झाला तर या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि खऱ्या अर्थाने हे विद्यार्थी देखील आपलं कष्ट बघून आपल्या कष्टाला चीज देऊन भविष्यात याच गावातील एखादा विद्यार्थी ऑलिम्पिकमध्ये होऊ शकतो, एखादा विद्यार्थी नॅशनल खेळाडू होऊ शकतो किंवा एखादा विद्यार्थी फौजमध्ये जाऊन देशाचं संरक्षण करू शकतो. अशी जिद्द मुलांच्या मध्ये निर्माण व्हावी यासाठी मी विनंती करतो की या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव करावा. मी मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी आपण सर्वांनी जागेवरतीच उभं राहून या ठिकाणी आपल्या शाळेतील श्रीकांत संतोष टकले हा विद्यार्थी 600 मीटर धावण्यामध्ये सलग 5 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये क्रमांक मिळवतोय. सलग 5 वर्ष एखादा विद्यार्थी 600 मीटर धावण्यामध्ये जिल्ह्यात जर प्रथम क्रमांक मिळवत असेल तर नक्कीच या विद्यार्थ्याच्या अंगी असं कौशल्य आहे की तो या गावाचं नाव नव्हे तर तालुक्याचं नाव अख्ख्या राज्यात देशात जगात प्रसिद्ध करेल असा हा विद्यार्थी. या विद्यार्थ्याचा सत्कार आपल्या हस्ते होतोय. खरंच या विद्यार्थ्यासाठी ही कौतुकाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. अभिनंदन स्वीकार. त्याचबरोबर या ठिकाणी या शाळेतील हिंदूराव चंद्रकांत बरकडे हा विद्यार्थी आणि विशेष म्हणजे गोखले सर आज या विद्यार्थ्याचा वाढदिवस आहे. आपल्या हस्ते आपण याचा सत्कार करून या ठिकाणी मी दादासाहेब चोरले सरांना विनंती करतो की हिंदूराव चंद्रकांत बरकडे हा विद्यार्थी यावर्षी 800 मीटर धावण्यामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने विजय मिळवून त्यांनी सगळ्यांना चॅम्पियनशिप मिळवून देण्यामध्ये योगदान दिले, त्याचंही या ठिकाणी आपण अभिनंदन करावं. त्याचबरोबर या शाळेतील रिलेचा संघ या ठिकाणी जिल्ह्यावरती प्रथम क्रमांकाने विजयी झाला होता आणि या रिलेमध्येच हे दोन्ही विद्यार्थी होते. या दोघांही विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मान्यवरांना विनंती या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर अजून एक विशेष कौतुक म्हणजे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक वर्ग. आमच्या शाळेतील शिक्षक गावडे सर एकच शिक्षकांचा सत्कार विद्यार्थ्यांचा सत्काराला आमचे गाव अशोक सावंत सर राज्यामध्ये बोर्ड स्पर्धा परीक्षेमध्ये विभागात पहिला क्रमांक येऊन राज्यावरती निवड झाली आणि 800 खेळाडू 800 शिक्षक या ठिकाणी सहभागी झाले होते. त्यामध्ये गावडे सर अशोक सावंत सर यांची निवड झाली. ते स्टेट परीक्षा पास आहेत. त्याचबरोबर PhD धारक आहेत. अशा या उच्च व्यक्तिमत्वाचा सन्मान आपल्या हस्ते झाला. मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी आताच फलटण तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय मेहता साहेब त्याचबरोबर खलाटे साहेब सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं शाळेच्या वतीनं शब्दसन्मानाने मनपूर्वक स्वागत. सोड 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 अगं सोड ना. विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि पुढील कार्यक्रमाला सुरू होणार आहे.
या ठिकाणी खरं तर विद्यार्थ्यांनो समोर लक्ष द्या. या ठिकाणी आपण आपल्या शाळेमध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून जनमानसांच्या मध्ये ठसा उमटत असताना आपण आपल्या समोरच पाहिल्यानंतर जे ज्येष्ठ व्यक्ती ज्यांच्या चेहऱ्यावरती पाहिल्यानंतर वय असेल 80-90 परंतु त्यांच्याकडे पाहिलं दिसणार तेज खरोखरच वाकणयोग्य आहेत असे अरविंदजी मेहता ज्येष्ठ पत्रकार दैनिक ऐक्य यांच्या या ठिकाणी शाळेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करीत आहेत. मान्य सरपंच यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करीत आहेत. मला विनंती सरपंच बाजूला सर मी दादासाहेब चोरले संपादक असते काय यशवंत खलाटे पाटील दैनिक पुण्यनगरी यांच्या ठिकाणी स्वागत डॉक्टर विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. डॉक्टर संतोष कारंगे यानंतर मी ऍडव्होकेट रोहित आईवळे कार्यकारी संपादक दैनिक गंजवार्ता यांच्या या ठिकाणी स्वागत करीत आहे. माननीय शकीलभाई सय्यद यांना विनंती करतो की आपण त्यांच्या या ठिकाणी स्वागत करीत आहे. यानंतर मी युवराज पवार दैनिक मुक्तगिरी यांच्या या ठिकाणी स्वागत करीत आहे. माननीय ज्ञानेश्वर तरडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करत आहे. यानंतर मी शक्ती भोसले दैनिक ग्रामोद्धार यांच्या या ठिकाणी स्वागत करीत आहे. राजेंद्रजी कारंगे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करत आहे. यानंतर मी दादासाहेब खराडे शाळेचे मुख्याध्यापक कदम सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करीत आहे. माननीय कदम सर या आपल्या शाळेमध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी संपवला. माननीय मेहता साहेब यांनी अध्यक्षस्थान या ठिकाणी स्वीकारलेले आहे आणि यानंतर मी पुढील कार्यक्रमाला सुरू होत आहे. या ठिकाणी यशवंतजी खलाटे पाटील दैनिक पुण्यनगरी यांना विनंती करतो की आपले 4 शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करा. चॉकलेट पण फोडा एकत्र करा. या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत असता माननीय मेहताजी आमच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी गोष्ट असते की पत्रकारितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावरती गोष्टी बिंबवत असताना या गोष्टी त्या लहान मुलांसाठी म्हणजे त्यांच्या विश्वाच्या बाहेरच्या आहेत परंतु त्यांची जी पाळमुळं आहेत ती लहानपणापासून जर मिळाली नक्कीच आमचे विद्यार्थी चांगल्या ठिकाणी जाऊ शकतात. परंतु विद्यार्थ्यांची आवड म्हणलं गोळ्या बिस्किट चॉकलेट आणि सर्वात महत्त्वाचं लेखणीच्या माध्यमातून जसं तुम्ही समाज माध्यमांच्या वरती समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी घडवत असता किंवा समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी लोकांच्या वरती पोहोचवत असता तसं आमचे विद्यार्थी या लेखणीच्या माध्यमातून चांगल्या ठिकाणी पोहोचणार आहेत. परंतु एखाद्या खेडेगावामध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी घरी बसू शकतो. यामध्ये 80% विद्यार्थ्यांची परिस्थिती चांगली असेल पण मला असं वाटतंय की तुमच्या माध्यमातून मिळणारी ही जी पावती आहे किंवा वह्या आहे ते 20% विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी कलाटी देणार आहे. म्हणून आपण आणलेल्या विद्यार्थ्यांसाठी वह्या असतील खरोखरच ही लाख मोलाची गोष्ट आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून शिक्षण काय असतं हे मलाही माहित असते. मेहता साहेब मला सांगावंसं वाटेल तुम्हाला की मी जेव्हा BA फर्स्ट इयरला येतो मेहता साहेब तेव्हा मी ऍडमिशन घेतलं होतं. परिस्थिती अशी होती की मी कॉलेजला जाऊ शकत नव्हतो पण एका दिवस मी कॉलेजला गेलो नाही. पण परीक्षा आली आणि परीक्षा आल्यानंतर मी परीक्षेला जायचं पुस्तकच वाचत होते. माझा मित्र होता मित्र म्हटला माझ्याकडे गाईड्स आहे त्यांनी अर्धे गेले साहेब अर्धे मला वाचायला दिले अर्धे त्यांनी वाचले आणि सांगायला असं वाटेल तो विद्यार्थी 1 वर्षभर 20% करून शाळेत जात होता कॉलेजला पण परिस्थिती म्हणून मला जाता आलं नाही.
आणि जेव्हा परीक्षेचा निकाल लागला, तो विद्यार्थी एकही शाळेत येऊन न जाता आम्ही परीक्षेमध्ये पास झालो आणि जो विद्यार्थी वर्षभर शाळेमध्ये गेला पण तो विद्यार्थी पास झाला नाही. म्हणून मला असं सांगायला वाटतं की त्यामुळे मी घडलो आणि या ठिकाणी शिक्षक झालो. तसंच या ठिकाणी आपल्यासाठी आलेली पुस्तकं असतील, वह्या असतील, बाळांनो वाचाल तर वाचाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो शिकला आहे, ज्याने शिक्षण घेतलं आहे, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे आपल्यासाठी खरं तर आम्ही सब तुमच्यापर्यंत बातमी पोहोचवत असतो किंवा तुमच्या मनामध्ये आम्ही चांगले विचार घडवत असतो. पण पत्रकारांची लेखन शैली, त्यांचं वाक्यशैली हे वेगळ्या पद्धतीने असते आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बसवल्यानंतर नक्कीच आमचे विद्यार्थी चांगल्या ठिकाणी पोहोचतील. मला असं वाटतंय वरील गटातील 4 विद्यार्थ्यांनी, लहान गटातील 4 विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे. या ठिकाणी जो वह्या वाटण्याचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी होणार आहे. 4 मुली पुढे या, 4 मुली पुढे या, लहान गटातील 4 मुली या. धन्यवाद. खरोखरच आपण आमच्या विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी दिली आहे त्याबद्दल मी शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी ज्याचं मी नाव घेतो यशवंतजी मराठे पाटील दैनिक पुण्यनगरी आपल्या या ठिकाणी विचार व्यक्त करत आहेत, त्यांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि बाल मित्रांनो, आम्हाला थोडं एका कार्यक्रमामध्ये गेल्यामुळे उशीर झाला त्याबद्दल सर्वांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज आमचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय सुभाष भांबरे साहेब यांचा वाढदिवस आणि नुकताच झालेला 6 जानेवारीला पत्रकार दिन याचे औचित्य साधून आज शकीलबाईंच्या माध्यमातून आणि सर्व पत्रकारांच्या माध्यमातून आज बाल मित्रांना वही आणि पेन वाटप करण्याचा जो आज एक चांगला उपक्रम या गावात होत आहे, या उपक्रमास शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद. यानंतर मी दादासाहेब चोरंगे या ठिकाणी माननीय मेहता साहेब, खर तर दिशा अकॅडमीचा कार्यक्रम होता, फरांदवाडीच्या ठिकाणी होता आणि योगायोग म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी अध्यक्षस्थान होता आणि या ठिकाणी कार्यक्रम तुम्हाला आठवत असेल, मला वाटतं 1-2-3 महिन्यापूर्वी झाला होता. त्या ठिकाणी ज्या मंगल कार्यालयामध्ये बसलेले हजारो विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये नवचेतना पेरण्याचं काम आपण केलं. खरं तर ज्येष्ठ व्यक्ती माणसं घरामध्ये असावी असे म्हणतात, कारण या ठिकाणी माननीय अरविंदजी मेहता ज्येष्ठ पत्रकार दैनिक यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करून 4 शब्द व्यक्त करावे. मलवडी गावचे सरपंच, त्यांचे सगळे सहकारी, ग्रामस्थ, या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे सगळे सहकारी, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर मलवडी या एवढ्या छोट्या गावामध्ये शाळेची प्रगती, शाळेच्या विद्यार्थ्यांची अशा कार्यक्रमात सहभागी होताना खरं तर तुम्ही मला वाटतं सकाळी 7 वाजल्यापासून इथं असाल. नाश्ता केला का? आता ते पोषण आहाराची व्यवस्था असल्यामुळे फार अडचण येते.
तेव्हा खर तर शाळा सुटल्यानंतर सुद्धा ती इथे इतक्या आनंदाने सहभागी आहेत. निश्चितपणानं त्यांचं कौतुक केलं पाहिजे. ग्रामीण भागातल्या शाळा ह्या प्रामुख्यानं शासनानं ठरवून दिलेला अभ्यासक्रम, त्याची पूर्तता आणि नव्यानं शासनानं केलेली तरतूद याचा जर विचार केला तर आता परीक्षा घ्यायच्या नाहीत, विद्यार्थ्यांना, खालच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात पाठवायचं आणि शासनही कृतकृत्य होतं आणि शिक्षण विभाग त्याच्यापेक्षा अधिक कृतकृत्य होतं. या सगळ्याला फाटा देऊन इथं आपले मुख्याध्यापक असतील, त्यांचे सहकारी शिक्षक असतील किंवा आता तुमच्या गुरुजींनी सांगितलं त्या पद्धतीनं त्यांना शिक्षण घेताना वह्या पुस्तकं नव्हती किंवा शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या, किंबहुना पुरेसे कपडे नसल्यामुळे त्यांना शाळेतही जाता आलं नाही आणि तरी सुद्धा त्यांनी गुणवत्ता प्राप्त केली आणि आज त्याच गुणवत्तेच्या आधारे पुन्हा नव्या पिढीला शिक्षण देण्यासाठी ते या शाळेत दाखल झाले. तुमच्या समोरचा हा या शिक्षकांचा आदर्श ग्रामस्थांनी नेमकेपणानं इथं उभी केलेली शाळा आणि त्याला कमीच या आंतरराष्ट्रीय संस्थेनं केलेली साथ, या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मला नाही वाटत गावातल्या कुठल्या मुलाला पुस्तकं नाहीत, वह्या नाहीत किंवा शाळेत जायला कपडे नाहीत, पुरेसा वेळ नाही, अशी वेळ कोणावरही येणार. आणि म्हणून तालुक्यातल्या इतर गावापेक्षा हे गाव वेगळं आहे असं म्हटलं तर निश्चितपणानं चुकीचं होणार. त्याचं कारण असं आहे की स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षाचा या गावाचा किंबहुना या भागाचा अभ्यास केला, पाहणी केली तर निश्चितपणानं इथल्या लोकांना किंवा इथल्या ग्रामस्थांना शेतीचं उत्पन्न नाही, कुठंतरी 4-2 कुटुंबातली मंडळी मुंबईत नोकरीला असतील, त्यांच्या येणाऱ्या उत्पन्नावर, मनी ऑर्डरवर किंवा महिन्यातनं एकदा ते गावाकडे पाठवतात त्या पैशावर यांचा प्रपंच चालत असतो. आणि तरी सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इथल्या ग्रामस्थांनी आपल्या कुटुंबाला किंबहुना आपल्या पोटाला प्रसंगी चिमटा घेऊन आपली मुलं शिकली पाहिजेत ही भावना जपली आणि त्याच्यातून ही शाळा उभी राहिली. निश्चितपणानं त्याच्या पाठीमागची त्यांची भावना हीच आहे की आपण आपल्या पिढीनं जे सोसलं ते पुढच्या पिढीला सोसावं लागू नये. नव्या पिढीत येताना या मुलांना जसं प्राथमिक शिक्षण त्यांनी उत्तम पद्धतीनं द्यायची व्यवस्था केलेली आहे, त्याच पद्धतीनं भविष्यातलं माध्यमिक शिक्षण असेल किंवा आता नव्यानं माध्यमिक शिक्षणापेक्षाही व्यवसाय मार्गदर्शन शिबिराला किंवा व्यवसाय मार्गदर्शक शिक्षणाला प्राधान्य दिलं जाते. त्याच्यातून करिअर गायडन्स असेल, लघु उद्योगाविषयीचं मार्गदर्शन असेल किंवा त्या विद्यार्थ्यांच्या आवडीचं शिक्षण त्याला देऊन त्याला त्याचं भविष्य घडवण्यासाठी किंबहुना त्याला त्याच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. त्याला पुन्हा मुंबईत जाऊन लोखंडी दर्जेत किंवा कापड बाजारात काम करण्याची वेळ येऊ नये. तर आपल्या गावातला मुलगा हा नेमकेपणानं तो उच्च शिक्षित असला पाहिजे. गावातला मुलगा असेल, मुलगी असेल, ती उच्च शिक्षित होऊन नेमकेपणानं कुठेतरी एखाद्या कंपनीमध्ये नोकरीत असेल, शासन प्रशासनामध्ये अधिकारी होईल, अशा प्रकारची भावना ठेवून इथल्या ग्रामस्थांनी या शाळेची व्यवस्था केली आणि विद्यार्थ्यांना मी मगाशी सांगितलं तसं प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन मुलांना उच्च शिक्षण द्यायचा प्रयत्न केलेला आहे. भविष्यात तुम्हाला नेमकेपणानं केवळ इथलं शिक्षण किंवा महाविद्यालयात जाऊन डिग्री घेऊन चालणार नाही, तर ती डिग्री घेण्यापूर्वी किंवा डिग्री घेतल्यानंतर व्यावसायिक शिक्षण तुम्हाला घेतलं पाहिजे. व्यावसायिक शिक्षण घेत असताना नेमकेपणानं आज सगळीकडे व्यवस्था आहे किंवा ज्या अकॅडमीज आहेत त्याच्या माध्यमातून नेमकेपणानं तुमची आवड काय आहे आणि तुमच्या आवडीचं शिक्षण तुम्ही कोणतं घेतलं पाहिजे, त्याच्यातून तुमचं करिअर कसं घडेल, तुमचं उद्याचं आयुष्य कसं घडेल, तुम्हाला उद्या त्याच्यामध्ये यश कसं मिळवता येईल, याच्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था, संघटना किंवा या अकॅडमीत प्रयत्नशील आहेत. इथं पाहिलं तर तुमचे शिक्षक नेमकेपणानं त्यांनी सगळं भोगलं असल्यामुळं, त्यांनी सगळे अनुभव घेतले असल्यामुळं, प्रतिकूल परिस्थितीतून तुमच्या समोर येऊन शिक्षण देत असल्यामुळं
नेमकेपणानं तुमचं आयुष्य घडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न पाहिला तर मला वाटत नाही की या गावातला एकही मुलगा पुन्हा कुठेतरी इथे येऊन अडचणीत येईल आणि गावातच राहील. अनेक मुलं उच्च पदस्थ अधिकारी होतील, उद्योजक होतील, त्यांचा व्यवसाय सुरू होईल. पण त्याच्याच बरोबर मी या निमित्तानं ग्रामस्थांना विनंती करणार आहे, भविष्यात या भागात कृष्णेचं पाणी येणार आहे. नेमकेपणानं त्या पाण्याच्या माध्यमातून इथली शेती सुधारणार आहे आणि त्या सुधारणाऱ्या शेतीसाठी म्हणून आपल्याला काही मुलांना इथली शेती विकसित करण्यासाठी, त्या शेतीतून योग्य प्रकारचं उत्पन्न काढण्यासाठी म्हणून त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. त्यामुळं काही विद्यार्थ्यांना नेमकेपणानं कृषी विषयक शिक्षण दिलं पाहिजे. फलटणला गेलात तर नेमकेपणानं कृषी महाविद्यालय आहे, उद्यान विद्या महाविद्यालय आहे. अगदी 8वी पासून तुम्ही शिक्षण घ्यायचं ठरवलं तर शेती शाळेची व्यवस्था आहे. नेमकेपणानं या सगळ्या व्यवस्थेचा विचार करून अगदीच प्रत्येकानं अधिकारी झालं पाहिजे, अगदीच प्रत्येकानं उद्योजक झालं पाहिजे असं नाही, तर त्या शेतीतून आपल्याला उत्पन्न काढायचंय. आपली जी परंपरागत शेती आहे ती आपल्याला फुलवायची, याचाही विचार काही विद्यार्थ्यांनी, काही पालकांनी केला पाहिजे. त्याच्याच बरोबर पालकांची जर 2 मुलं असतील तर त्याच्यापैकी एक मुलगा शेतीत उत्पादन काढेल, दुसरा शेतीमाल प्रक्रिया उद्योग याच गावात त्या शेतीच्या बांधावर उभा राहील आणि तिसरा मुलगा असेल तर तो नेमकेपणानं त्या फॅक्टरीतून किंवा त्या शेतमाल प्रक्रिया उद्योगातून उत्पादन झालेल्या मालावर त्याचं मार्केटिंग करेल. तो परदेशी कसा जाईल, त्याला अधिक पैसा कसा मिळेल याच्या दृष्टीनं विचार करेल. आणि खऱ्या अर्थानं गेली 50-55 वर्ष अविकसित राहिलेली, शेतीचं उत्पन्न न मिळणारी आणि शेतीचं उत्पन्न न मिळतंय म्हणून कुठंतरी काबाड कष्ट करणारी कुटुंब इथून पुढच्या काळात इथं पिकलेलं धान्य, इथं पिकलेला शेतमाल परदेशी पाठवेल याच्यासाठी प्रयत्न होणार आहे. आणि त्या दृष्टीनं खरं तर या शाळेतल्या या विद्यार्थ्यांचं भविष्य विचारात घेतलं पाहिजे आणि त्यांना कृषी विषयक शिक्षण दिलं पाहिजे, उद्योग विषयक शिक्षण दिलं पाहिजे. आणि भविष्यात जर तुम्हाला कमिशनं तुम्हाला मार्गदर्शन केलंय, कमिशनं तुम्हाला इथे इमारत उभा करून दिलेली, अनेक प्रकारच्या शैक्षणिक सुविधा कमिशच्या माध्यमातून उपलब्ध होण्यात तुम्हाला त्यांचा मार्गदर्शन आहे, पुढाकार आहे, प्रयत्न आहे, त्याच्याही पाठीमागे नेमकेपणानं तुम्ही जर अभ्यास केला असेल तर ते कमिशचं तुमच्यापर्यंत सगळं पोहोचवण्याचं काम ते जे गायकवाड आहेत ते या फलटण तालुक्यातले हे लक्षात घ्या. नेमकेपणानं फलटण तालुक्याचा विकास कमिशची अमेरिकेत असलेली कंपनी आहे आणि अमेरिकेतली कंपनी तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला मार्गदर्शन करते, त्याचा मध्यस्थ हा फलटण तालुक्यातला आहे. कंपनी अमेरिकेत असली तरी ते तुमच्यापर्यंत पोहोचवणारा हा फलटण तालुक्यातला आहे. त्याला नेमकेपणाने इथल्या दारिद्र्याची, इथल्या अशैक्षणिक व्यवस्थेची, इथल्या गरीब कुटुंबांची माहिती आहे, जाणीव आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळात कमिन्स केवळ शाळा देऊनच बांधूनच थांबणार नाही, तर या मुलांना शैक्षणिक प्रगतीसाठी म्हणून जे जे लागेल ते कमिन्सच्या माध्यमातून नक्की मिळेल. ग्रामस्थांचा पाठिंबा, शिक्षकांचे प्रयत्न आणि कमिन्सची साथ ही लाभली तर या गावातून निश्चितपणानं कलेक्टरच काय अनेक उच्चपदस्थ अधिकारी तयार होतील, निर्माण होतील, त्याच्याच बरोबर उद्योजक तयार होतील आणि इथं शेतमाल पिकविणारा इथला शेतकरी प्रगतशील शेतकरी म्हणून पुढे येईल. भविष्य या गावाचं अत्यंत चांगलं आहे आणि त्याच्याच बरोबर तुमचं भविष्य निश्चितपणानं उज्ज्वल आहे आणि त्याला पुन्हा पुन्हा मी सांगतोय की त्याला या शाळेतल्या शिक्षकांची साथ आहे, ग्रामस्थांची साथ आहे. ही बाब निश्चित अभिमानास्पद आहे आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये मलवडी काय किंवा हा परिसर काय एक उत्तम आदर्श आणि उद्योजक बनवणारा म्हणून भाग बनेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यासाठी या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि शिक्षक जे प्रयत्न करतायत त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. त्याच्याबरोबर सांगायचं राहिला की या सगळ्याच्या पाठीमागं आपलाही काहीतरी सहभाग असावा. त्या हेतून फलटण तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी इथल्या विद्यार्थ्यांच्यासाठी काही वह्या, पेन, पुस्तकं उपलब्ध करून दिली. त्याच्याच बरोबर आमचे सहकारी सुभाषराव भातुरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी काही हातभार लावला आहे. त्यासाठी या पत्रकार मित्रांचे आभार मानतो आणि थांबतो. खरं तर माननीय मेहता साहेब आपले विचार असंही म्हणतात, शेतीची जर मशागत चांगली करायची असेल तर शेतीची जर मशागत केली तर पीक चांगलं येतं. तसंच विद्यार्थ्यांच्या डोक्याची म्हणण्यापेक्षा विचारांची जर मशागत चांगली असेल तर नक्कीच याच्यामधून शास्त्रज्ञ, शिक्षक, इंजिनियर
असे घडणार आहेत. आणि या सर्व सांगत असताना आपले विचार नक्कीच आमचे विद्यार्थी पाठीशी घेऊन कुठेतरी चांगल्या ठिकाणी जातील. आणि आपण आपल्या वाचनातून शेतीविषयी बऱ्याच गोष्टी मांडल्या. नक्कीच महात्मा गांधीजी म्हणत असायचे की माणसांनो, विद्यार्थ्यांनो, खेड्याकडे चला. आणि खरंच या खेड्यामध्ये असणारे समृद्ध लोक आहेत. आपली शेती जर समृद्ध झाला तर आपला भारत देश पूर्ण जगाला अन्नधान्य पुरवेल असा आपला भारत देश आहे, सुजलाम सुफलाम आहे. आणि या सर्व गोष्टी मार्गदर्शन करत असताना मला आणखी मेहता साहेब सांगायचं असलं आपल्या टीमला की या ठिकाणी आमचे विद्यार्थी दिसत आहेत, आज वेगळ्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. आणि आलेले काही पत्रकार मला म्हटले सुद्धा की शाळेचा ड्रेस आहे का स्पोर्ट ड्रेस आहे. खरोखर आमच्या पाठीशी असणारे नेहमी म्हणतात की पाठीची खंबीरपणे साथ असेल तर आमच्या पाठीशी असणारे आमचे सरपंच आणि त्यांचे डॉक्टर संतोषजी कारंडे आणि शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष हे शाळेसाठी नेहमी नाही, गावासाठी राहून मी म्हटलं शाळेसाठी तुम्ही जाता. कारण विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी चांगलं पेरलं तर नक्कीच असं आहे की विद्यार्थ्यांचं डोकं जर रिकामं राहिलं तर असं म्हणतात की डोक्याचं रिकामं असेल तर सैतानाचं घर. आणि हुशार विद्यार्थी घडवण्यापेक्षा, हुशार होऊन कुठेतरी अनावश्यक गोष्टी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये शिक्षणाबरोबर संस्कारांची जोड देऊन आम्ही विद्यार्थ्यांना पुढे नेत असतो. आणि या गोष्टीसाठी मला असं वाटतं मेहता साहेब या तिघांचा सरपंच माननीय डॉक्टर संतोषजी कारंडे आणि आमचे साथीचे संपादक म्हणण्यापेक्षा आमचे शाळेचे अध्यक्ष शकील भाई साहेब या तिघांचा जर सत्कार आपल्या हस्ते झाला तर खरोखरच आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान वाटेल. कारण सरपंच आमच्या हमेशा गंभीरपणे पाठीशी असतात आणि त्यांच्या जोडीला असणारे डॉक्टर संतोषजी कारंडे आणि शकील भाई साहेब आपण पुढे आहोत. कारण तुम्ही जे पाठीशी असाल तर आम्हाला काहीतरी चळवळ करण्यात आम्हाला सुद्धा त्यानंतर मी खरं तर शकीलबाईंच्या शब्दाला मान देऊन बरेचसे पत्रकार आपल्या ठिकाणी आले, परंतु वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले प्रकाशजी सस्ते ॲग्रो न्यूजचे संपादक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचे या ठिकाणी स्वागत राहिले आहे. आणि डॉक्टर संतोषजी कारंडेला विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. माननीय प्रकाशजी सस्ते ॲग्रो न्यूजचे संपादक म्हणजे हलवायला लागायचं. यानंतर मी खरं तर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम, परंतु मी आता या सरपंचाचा उल्लेख केला तर सांगायला वाटेल की प्रत्येक पाठीचे असतात पण बोलायला म्हटलं की मागे राहतात. कारण काम करणारा व्यक्ती कधी उठून दिसतो मला असं जाणवतं साहेब की काम करणारे कमी असतात पण बोलणारे जास्त असतात. कारण तिथे जाऊन स्टेजवर निघून जातात. परंतु आमचे सरपंच असे आहेत की काम भरपूर करतात पण बोलताना थोडंसं मागे राहतात. आता सुद्धा त्यांना म्हणलं आभार प्रदर्शनासाठी 2 शब्द व्यक्त व्हा तर नाही म्हणले. आमच्या डॉक्टर संतोष कारंडेला बोलून द्या. माननीय डॉक्टर संतोष कारंडे यांना विनंती करतो की या ठिकाणी आपला कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आलेल्या पाहुण्यांचा या ठिकाणी सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नमस्कार, मी संतोष कारंडे. आज पत्रकार दिनानिमित्त आलेल्या सर्व पत्रकारांचे आम्ही गावच्या वतीनं व ग्रामपंचायत मलवडी यांच्या वतीनं आभार मानतो. या कार्यक्रमाचे नियोजन आमचे सरपंच, विद्यमान सरपंच श्री बाजीराव तरडे आणि शकीलबाई साहेब तसेच कदम सर मुख्याध्यापक यांच्या नियोजनात हा कार्यक्रम झाला. सर हे आणण्यासाठी आम्हाला एक गावची गोष्ट सांगतो की हे आणण्यासाठी सरपंच शकीलबाई आणि कदम सर यांचा लय मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण ते पलीकडे बघितलं तर त्या पहिल्यांदा 2 पत्र्याच्या रूम आम्हाला कमीच दिल्या, परत त्या रूम बांधल्यानंतर आम्हाला असं वाटलं सरपंच साहेबांना की पत्र्यात आता दिवसभर खूप चाललेत आणि आता ही स्लॅबची मदत करणं गरजेचं आहे. त्यानंतर सरपंच साहेबांच्या अध्यक्षतेखाली गावातून लोकवर्गणी केली पहिल्यांदा आणि आम्ही लोकवर्गणी घेऊन गायकवाड साहेबांकडे गेलो की गायकवाड साहेब आम्हाला स्लॅबच्या 2 रूमा तरी पाहिजेत. कारण आमचं गाव तसं सर सगळं म्हणजे मागासवर्गीय गाव, ओबीसी समाजाचं सगळं गाव आहे. तरी सरपंचाच्या मार्गदर्शनाखाली गावात भरपूर विकास काम चालू आहे आणि मेहता साहेब बोलले त्याप्रमाणे मेहता साहेब आपल्या इथं पाणी आलेलं आहे.
डोंबलखडीचं मलवडीमध्ये पाणी आलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे गावामध्ये विकास म्हणजे ऊसाची शेती वाढलेली आहे. फक्त आता काय आहे, आमची मुलं घडणं हे लय महत्वाचं काम आहे. कारण आमच्याकडे थोडं परंपरा देवधर्म हे पहिल्यापासून जास्त चालत होतं. आता सरपंच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची चांगली व्यवस्था होत आहे. तरी सरपंच साहेबांचे सुद्धा आम्ही गावच्या वतीने आभार मानतो व आलेल्या सर्व पत्रकार मित्रांचे आम्ही गावच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम रांगोळी स्पर्धा बघून संपला असं जाहीर करतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रांगोळी काढली आहे. थोडंसं रांगोळीचं आपण निरीक्षण करू. ते झालं की हे तो चालू केले उभं काढवलं आडवा घेते झालं की हा तू थांब घेऊ नको बरोबर लय वर केलं डोक्याच्या वर दिसून थोडी जागा ठेवली. गाव मस्त आहे. झाडं लावली ते बघतो आपण शाळेनंच इकडे बसते इकडे लावली ग्रामपंचायतच्या पुढे सर तिथं बस ग तिथं तोंडामध्ये तिकडे तू पण तिकडे बस. सगळे गेले आमचा आबा कुठे गेलो बस इथं तुझं ही रांगोळी कोणाची